टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरमध्ये काल झालेल्या दगडफेक आणि जाळपोळी नंतर नागपूरच्या महाल परिसरात जर आपण बघितलं तर तणावपूर्ण शांतता या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र नागरिक जे आहे ते भयभीत असल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळते। आपण चिटणीस पार्क परिसरात आहोत। या ठिकाणचे नागरिक जे आहे ते या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की काय नेमकी परिस्थिती होती काल। काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती होती कालची, काय बघितलं तुमच्याकडे? कालची परिस्थिती खूप बेकार होती। मोठ्या प्रमाणामध्ये मॉब होता, त्यांच्या हातात शस्त्र होते, तलवारी सुद्धा होत्या। त्याचे व्हिडिओज आमच्याकडे आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की मी स्वतः जेव्हा पोलिसांसोबत होतो, पोलीस होते इथे, पोलीस गेल्यानंतर त्यांनी पोलिसांवर सुद्धा पथराव केला। शेवटी पोलीस सुद्धा बॅकफुटवर गेली, कारण पोलिसांची संख्या आणि आपल्या लोकांची जी संख्या आहे ती खूप कमी होती आणि त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। तिथे सगळे मुलं, लहान लहान मुलंसुद्धा त्या याच्यामध्ये सामील होते आणि मोठे मोठे गोटे मारत होते, फोडत होते। या सगळ्या गोष्टी घडतं म्हणजे त्यांचा जो पेट्रोल बॉम्बसुद्धा होते, बॉम्बनी त्यांनी ते फेकत पण होते आणि जाळण्याचा प्रयत्न पण केला आहे। सगळ्या या अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि नारे पण देत होते त्या सगळ्या याच्यामध्ये। दादा काय सांगाल, काय बघितलं तुम्ही? तोंडाला बांधलेले कपडे। अनेक वर्षातून एवढी भयंकर परिस्थिती आम्ही या आमच्या भागात कधीच बघितली नव्हती आणि अचानक म्हणजे काही असं प्री प्लॅनिंग केल्यासारखं असं वाटतं आणि हा आमचा संपूर्ण हा भाग अक्षरशः हादरून गेला होता। पोलिसांनी त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना फार उशिरा यश आलं। दादा काय बघितलं तुम्ही काल? जमाव होता, पूर्ण दगड वगैरे घेऊन प्री प्लॅनिंग आले ते। त्यांनी ती गाडी पण जाळली, ती पेट्रोल बॉम्बनीच जाळलेली आहे। ही गाडीसुद्धा फोडलेली आहे। हे जिथे एवढ्या गाड्या दिसते सगळ्या माझ्या घरच्या कुंड्यासुद्धा उचलू मारलेल्या आहे गाडीवर। आणि हे जी वरचं दिसतं तुम्हाला, हे वरचं यांच्या घरी अजूनही दगड पडलेले आहे वरती सेकंड फ्लोअरला। म्हणजे विचार करा की त्यांनी दगडाचा पथराव कुठून कसा सुरू केला। हे या परिसरातील नागरिक आहे आणि यांनी आपल्या ज्या भावना आहेत त्या या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे। आपण बघू शकतो की त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या ते कशा प्रकारे आलेले होते आणि त्यांनी कशा प्रकारे या ठिकाणी दगडफेक केली हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणचे नागरिक करताना पाहायला मिळते। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।